क्रॅश कोर्समध्ये आपण आज दिवस 11 चालला आहे. भूमिती पाहत आहोत, सेकंड चॅप्टर पाहत आहोत आजपासून. प्रॅक्टिस सेट 2.1 पाहणार आहोत. पण त्याच्या पहिले पायथागोरस बद्दल थोडीशी माहिती सांगते. पायथागोरस काय असतो? हा काटकोन त्रिकोणावरचेच प्रश्न असतात पायथागोरस मध्ये. हा आहे काटकोन त्रिकोण, हा आहे 90 डिग्री, याला म्हणतो आपण उंची. हाईट याला म्हणतो पाया किंवा बेस. हा असो त्याचा हायपोटेनियस, मराठीमध्ये त्याला म्हणायचं कर्ण. पायथागोरस बद्दल कर्ण वर्ग बरोबर उंची वर्ग अधिक पाया वर्ग, किंवा इंग्लिश मध्ये म्हणायचं हायपो स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर, किंवा हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. जर 3 नंबर दिले असतील आणि त्यामध्ये जर मोठा नंबर हा उरलेल्या 2 नंबरच्या वर्गांच्या बेरजे एवढा असेल तर आपण काय म्हणतो की हे पायथागोरसचे ट्रिपलेट आहेत. म्हणजे मराठीमध्ये म्हणायचं पायथागोरसची त्रिका आहेत. पहिला प्रश्न या त्रिकांवरच अवलंबून आहे. पहा प्रश्न पाहूयात. आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट्स. पायथागोरसची त्रिके कोणती कोणती आहेत ते सांगा. काय करायचं? सुरुवातीला सर्वांची वर्ग काढून घ्यायचे. 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25 आणि 4 चा वर्ग 16. जे 2 लहान आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज करायची. किती येणार आहे? 3 ते 1 9 आणि 4 चा वर्ग 16 ती 25 येते. ती मोठ्याच्या याच्यावर आली का? यस, 5 वर्ग बरोबर 25. म्हणून दिलेल्या जे 3 संख्या आहेत या पायथागोरियनच्या ट्रिपलेट आहेत. यस म्हणायचं. These are Pythagorean triplet. दुसरी अजून एक मेथड आहे ती पण सांगते. काय करायचं? LHS मध्ये सगळ्यात मोठा नंबर कोण आहे? 5. तो घ्यायचा, त्याचा वर्ग बरोबर 25 असं म्हणून ठेवायचं. RHS म्हणजे राईट हँड साइड मध्ये उरलेल्या 2 बाजूंचा, छोट्या छोट्या 2 बाजूंचा वर्गांच्या बेरीज करून घ्यायची. 9 अधिक 16 किती आलं? 25. पहा RHS इज इक्वल टू जर LHS आलं तर म्हणायचं धिस इज पायथागोरियन ट्रिपलेट. दुसरा प्रश्न पाहूया. 12 ह्या मेथडने करूयात आपण. LHS बरोबर काय करायचं? सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग 144. नंतर काय करायचं? RHS मध्ये उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज घ्यायची. 16 अधिक 81 किती येते? 97. इथे लिहायचं RHS म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत नाही. Therefore, this is not a Pythagorean triplet. पहिल्या क्वेश्चन मध्ये 3 एक्झाम्पल दिले आहेत, 5 दिले आहेत. मी 2 घेतले आहेत, बाकीचे 3 तुम्ही सेम याच पद्धतीने करायचे आहेत. दुसरा प्रश्न पाहतोय. इन फिगर अँगल MNP इक्वल टू 90 डिग्री, सेगमेंट MQ परपेंडिक्युलर ऑन सेगमेंट MP. MQ दिला आहे 9, QP दिला आहे 4. NQ फाइंड करायचा आहे. पहा MQ दिला आहे 9, आपण लिहून घेऊया किमती. QP दिला आहे 4 आणि आपलं NQ फाइंड करायचं आहे. इथे आपल्याला वापरायचं आहे जॉमेट्रिक मीन थेरम. जॉमेट्रिक मीन थेरमची डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक टाकते. पहा काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावरती टाकलेला लंब म्हणजे जर आपण ABC असं उदाहरण घेतलं आणि BD हा AC वर लंब असेल, कर्णावरती लंब असेल, तर BD स्क्वेअर हा AD आणि DC यांच्या गुणाकारा एवढा असतो. AD गुणिले DC हा आहे आपला जॉमेट्रिक मीन थेरम. तर त्याचा वापर करायचा आहे आपल्याला इकडे. पहा इन ट्रायंगल MNP अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. इथे म्हणायचं गिवन. अजून काय सांगितलं त्यांनी आपल्याला? सेगमेंट MQ परपेंडिक्युलर ऑन हायपोटेनियस MP. हे पण गिवन आहे. मग काय म्हणायचं इथे? युजिंग जॉमेट्रिक मीन थेरम. NQ square
इज इक्वल टू एम क्यू, पहा एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू क्यू पी. क्यूपी टाकून घ्यायचा 9 गुणिले 4. एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 36 आलं. इथं पुन्हा पुढे म्हणूयात आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. काय येणार आहे एन क्यू स्क्वेअरच येणार आहे एन क्यू आणि 36 चा वर्गमूळ होणार आहे 6. म्हणून आपल्याला काय विचारलं त्यांनी फाइंड एन क्यू. एन क्यू आपला आला आहे 6. पुढचा क्वेश्चन. इन फिगर अँगल QPR 90 डिग्री, सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू सेगमेंट QR. कसा आहे तर QR च्या मध्ये M आहे, QR च्या मध्ये M आहे. M इज बिटवीन Q and R असं म्हणतात. PM इज इक्वल टू 10, QM इक्वल टू 8. फाइंड QR. पहा इथे पण आपल्याला काय वापरायचं आहे जॉमेट्रिक मीन थेरम वापरायचा आहे. लिहून घ्या सुरुवातीला इन ट्रायंगल PQR जे गिव्हन आहे ते लिहून द्यायचं आपल्या पद्धत. QPR angle is equal to 90 degree. Segment PM perpendicular on segment QR किंवा hypotenuse QR म्हटलं तरी चालेल. Using geometric mean theorem. काय आहे PM square is equal to QM into MR. पहा PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR. किमती टाकून घेऊयात. इथे येईल 10 चा वर्ग बरोबर QM त्यांनी दिला आहे आपल्याला 8 गुणिले MR. देअरफॉर MR इज इक्वल टू 10 चा वर्ग 100 भागिले 8 यांचं येते 12.5. आता आपली MR आली आहे 12.5. त्यांनी काय फाइंड करायला लागेल QR. पहा QR इज इक्वल टू QM प्लस MR. कारण द्यायचं QMR. व्हॅल्यू टाकून घेऊया. QM 8, MR आली आहे आपली 12.5. QR इज इक्वल टू 20.5. पुढचा क्वेश्चन. फ्रॉम फिगर फाइंड RP म्हणजे हायपोटेन्यूज काढायचा आहे आणि PS काढायचा आहे. कशावरून युजिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन इन PSR. PSR म्हणजे माहिती दिली त्याच्यावरून आपल्याला SP आणि PR काढायचं आहे. पहा हा अँगल दिला 30, हा 90 आहे. त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज किती असते 180. 180 मधून हा 90 आणि हा 30 गेला तर हा अँगल उरतो आपला 60. म्हणजे इथं कोणत्या प्रकारचा अँगल झाला आपला 30 60 90 30 60 90. पहा 9वी ला थेरम आहे आपल्याला. काय सांगतो हा थेरम पहा एकदा. जर हा अँगल 30 असेल, हा 60 असेल, हा 90 असेल तर हायपोटेन्यूजच्या अर्धी 30 च्या समोरची बाजू आहे. सपोज 10 असेल तर ही 5 असते. म्हणजे हायपोटेन्यूजच्या अर्धी 30 च्या समोरची बाजू असते आणि 60 च्या समोरची बाजू ही हायपोटेन्यूजच्या वर्गमुळात 3/2 पट असते. पाहूयात आपण. SR इज इक्वल टू काय आहे SR इज इक्वल टू हाफ ऑफ PR. हाफ ऑफ PR आणि RP म्हटले आपण RP म्हणूयात. देअरफॉर RP इज इक्वल टू SR आहे 6 गुणिले 2 इकडे होणार आहे. RP आला आपला 12. इथं कारण द्यायचं युजिंग थेरम 30 60 90. पहा PR ची व्हॅल्यू आली आपली 12. आता काढायची SP. SP काय आपली 60 च्या समोरची बाजू आहे. इथे लिहायचं SP इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस. म्हणजे SP इज इक्वल टू √3/2 इंटू RP. किंमत टाकून घेऊयात आपण. SP इज इक्वल टू √3/2 गुणिले RP किती आहे आपला 12. बेक बे बेसक 12. SP ची व्हॅल्यू आली आपली √6 काय करायचं 6 आधी लिहायचं आणि √3 किंमत नंतर लिहायची. इथे काढून द्यायचं आपल्याला. पुन्हा तेच युजिंग थेरम 30 60 90. पुढचा प्रश्न पाहतोय. फॉर फाइंडिंग AB अँड BC. AB आणि BC चे माप काढायचे आपल्याला. विथ द हेल्प ऑफ फॉर इन्फॉर्मेशन गिव्हन इन फिगर कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये दिला आहे आपल्याला.
पहा ए बी आणि बी सी हे सारखे आहेत. इथे काय लिहायचं गिवन. अँगल BAC इज इक्वल टू BAC म्हणजे हा अँगल किती असणार आहे? पहा हा 90 आहे. ओके, हे दोघांच्या मापांची बेरीज उरली 90. पण ज्यावेळेस दोन बाजू समान असतात तेव्हा कोणता प्रकार असतो? समद्विभुज त्रिकोण असतो, म्हणजे आयसोसेलस ट्रायंगल असतो. त्यावेळेस हे दोन त्रिकोण पायालगतचे कोण हे किती असतात? 45 45 सेम असतात. 90 चे दोन भाग केले 45 डिग्री ना 45 डिग्री येणार. इथे येणार आहे 45 डिग्री. AB इक्वल टू BC, AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC. AC च्या काय प्रमाणामध्ये असतं ते? 1/2√2. पहा हा थेरम 9वीला पाहिला आपण. 45 45 90 45 45 90 हे काय म्हणतात? ह्या 45 समोरच्या बाजू या हायपोटेनिसच्या 1/√2 प्रमाणामध्ये असतात. ठीक आहे, आता AC लिहिला इथे करूयात. 1/√2 गुणिले वर्गमुळात 8. वर्गमुळात 8 ची फोड यांनी करून दिली आपल्याला. कशी दिली पहा, 4 गुणिले 2. 4 वर्गमुळाच्या बाहेर येऊन काय होणार आहे? 2 वर्गमुळात 2. इथे राहायचं 1/2√2. आता हा √2 कॅन्सल होणार. उत्तर किती आलं आपलं? 2. पुढचा क्वेश्चन पाहूया. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10. पहा आपण स्क्वेअर काढून घेऊया आपण, मग आपल्याला आन्सर वर त्याची माहिती लिहिता येईल. A B C D डायगोनल दिला त्यांनी आपल्याला 10. Let ABCD is a square. AB is equal to BC is equal to AB is equal to BC equal to CD is equal to AD. कारण का आता स्क्वेअर आहे. And AC and BD are diagonals. काय करूया आपण? प्रत्येक बाजू बरोबर x मानून घेऊयात. AB is equal to BC is equal to CD is equal to AD is equal to x. पहा triangle BCD is right angle triangle. मग काटकोन त्रिकोणामध्ये काय करायचं? युजिंग पायथागोरस थेरम इथे म्हणायचंय. युजिंग पायथागोरस थेरम काय असतो? हायपो स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हायपो स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. हायपो आपला आहे BD. Therefore BD square is equal to BC square plus DC square. किमती टाकून घ्यायच्या. इथे 10 चा वर्ग BC x square DC x square. इथे येणारे 2x square दोघांची बेरीज केली is equal to 100. दोन तिकडे पास करूया. x is equal to 100/2 is equal to 50. Therefore x is equal to किती येणार आपला? रूट मध्ये 50. ठीक आहे, आता काय करायच्या मध्ये बाहेर काढू आपण. 25 गुणिले 2. 25 बाहेर आला वर्गमुळात 2x. म्हणजे प्रत्येक बाजू किती आली आपली? 5 वर्गमुळात 2. 5 वर्गमुळात 2. 5 वर्गमुळात 2 ही पण आली 5 वर्गमुळात 2. आपलं काय करायचं? यांचं साईड द फाइंड झाली आपली. आता पेरिमीटर करायचं. इथे म्हणायचं पेरिमीटर ऑफ स्क्वेअर किती असतो? 4 गुणिले साइड बाजू गुणिले 4. 4 into 5√2 20 वर्गमुळात 2. 20 वर्गमुळात 2 हा आपला पेरिमीटर. पुढचा प्रश्न. इन फिगर अँगल DEF is equal to 90, FG perpendicular on ED, GD is equal to 8, FG equal to 12. Find EG, FD and EF. आपण एकूण 3 भाग करून घेऊयात. पहा पहिल्यांदा काय करायचं? EG कुठे आला? इथपासून तर इथपर्यंत EG आलाय. पहा हा पूर्ण कोण आहे? काटकोन त्रिकोण आहे. जॉमेट्रिक मीन थेरम वापरायचा आहे. GF square is equal to EG into GD. लिहून घेऊया.
triangle EFD is right angle triangle कारण द्यायचं आहे गिवन. ठीक आहे, मी इथे म्हणायचं युझिंग जॉमेट्रिक मीन थेरम. GF square is equal to EG into GD. किमती पुट करून घेऊया. GF आहे आपला 12 वर्ग येणार आहे, EG आपल्याला काढायचा आहे आणि GD दिला आहे आपल्याला 8. Therefore EG is equal to 12 गुणिले 12 भागिले 8. 4 दुने 8, 4 त्रिक 12, बे एक बे, बे सख 12. EG is equal to 3 सख 18. इथे EG लिहून घेऊया आपण 18. पुढे काढायचं आपला FD. FD कुठे आहे? FD. फक्त एवढा काटकोन त्रिकोण पाहूया तिकडचा. इन ट्रायंगल FGD. अँगल FGD is equal to 90 डिग्री. म्हणून आपल्याला काटकोन त्रिकोण झालाय युजिंग पायथागोरस थेरम. काय आहे पायथागोरस मध्ये? हा आपला हायपो आहे DF स्क्वेअर इज इक्वल टू किंवा FD स्क्वेअर म्हणूया. FD स्क्वेअर इज इक्वल टू GF स्क्वेअर प्लस GD स्क्वेअर. GF आहे आपला 12 वर्ग, GD आहे 8 वर्ग, 12चा वर्ग 144, 8चा वर्ग 64. यांची बेरीज करूया. यांची बेरीज येते 208. 208 ची अशी फोड करू की त्याच्यामध्ये एखादा वर्ग नंबर सापडला पाहिजे आपल्याला. कशी करायची पहा, शिकवते तुम्हाला. 2 ने भाग द्यायचं. बे एक बे, बे शून्य, बे चौक 8. पुन्हा 2, बे पंचे 10, बे दुने 4. पुन्हा 2 26, पुन्हा 2 इथं आलं 13. पण ह्यांच्या जोड्या निघाल्या आहेत. याच्या जोडीबद्दल एकदा 2 घ्यायचा, याच्या जोडीबरोबर एकदा 2 घ्यायचा. हा की त्याला 2 दुने 4 आणि इथं आला 13. म्हणजे बाहेर कोण आला? 4 वर्गमुळात 13. इथे आला FD. तिसरा काढायचा आपल्याला EF हा इथे EF आहे आणि फक्त काय करू आपण हा डॉटेड फक्त आपण ट्रायंगल वापरूयात. कोणता? EGF इन ट्रायंगल EGF angle EGF is equal to 90 degree using Pythagoras theorem. काय होणार आहे? हायपो आपला हा EF स्क्वेअर is equal to EG स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. EG किती? 18. 18चा वर्ग अधिक 12चा वर्ग 144 आणि 18चा वर्ग आहे 324. यांची बेरीज आली 8 6 468. 468 चे पुन्हा वर्गमूळ काढून घ्यायचंय. मग आपल्याला येणार आहे EF इज इक्वल टू वर्गमूळ कसं काढायचंय पहा. तसंच काढू आपण. पुढचे फोड करून घेऊया. बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे एक बे, बे एक बे, बे साती 14, 13 9 117. डायरेक्ट 9 म्हणते इथे 13. म्हणजे 9 हा कोण आला? 3 गुणिले 3. याच्या बदले आपण 3 वापरायचा आणि याच्या बदले 2 वापरायचा. 3 दुने 6 वर्गमुळात 13. क्वेश्चन नंबर 8. Find the diagonal of a rectangle whose length is 35 cm and the breadth is 12 cm. काय करू सुरुवातीला? एक रेक्टँगल काढून घेऊयात. त्याची एक साइड काय आहे? 35 आणि दुसरी काय आहे? 12. डायगोनल काढून घेऊयात. तर नाव देऊयात A B C D. पण सर्वप्रथम काय करायचं आपल्याला? जी डायग्राम काढली त्याची माहिती लिहून घ्यायची. लेट ABCD is a rectangle. AB is
its breadth which is equal to 12 centimeter and AD is its length which is equal to 35 centimeter. काय काढायचं आपला डायगोनल काढायचा. BD is its diagonal. इथपर्यंत झालं. आता पहा रेक्टँगल म्हणजे आयत, आयताचा प्रत्येक कोन हा काय असतो 90 डिग्री असतो. त्यामुळे पहा BAD हा काय होणार आहे काटकोन त्रिकोण. म्हणजे आयतामध्ये कर्णामुळे, आयतामध्ये त्याच्यामध्ये जो कर्ण असतो किंवा जो डायगोनल असतो त्याच्यामुळे काय होतात दोन समान नाही पण दोन काटकोन त्रिकोण होत तयार असतात. इकडच्या डायगोनलमुळे अजून दोन होत असतात. तर आपण कोणता घेणार आहोत BAD. इथे लिहायचंय इन ट्रायंगल BAD अँगल BAD is equal to 90 डिग्री. इथे लिहायचं each angle of rectangle is equal to 90 डिग्री. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय करायचं युजिंग पायथागोरस थेरम. युजिंग पायथागोरस थेरम हायपो स्क्वेअर, हायपो कोण आपली BD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. किमती टाकून घेऊयात. AD किती आहे आपला AB आहे 12 वर्ग, AD आहे 35 चा वर्ग, यांचा वर्ग करून 144. पहा 35 चा वर्ग कसा करायचा पहा. एक ट्रिक सांगते. शेवटी जर 5 असेल तर 5 चा वर्ग 25 लिहून घ्यायचा. 1 2 3 मध्ये 3 नंतर कोण येतो 4, मग 4 त्रिक 12 म्हणजे 35 चा वर्ग काय आला 1225. पहा यांची बेरीज करून 1369 आली. इथे आहे BD वर्ग, इथे म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट काय होणार आहे आपला BD स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर जाणार आहे फक्त BD राहणार आहे. पहा 1369 चा आपलं वर्गमूळ काढायचं. एक तर असे अवयव पाडून करा किंवा एक ट्रिक पहा. शेवटी 9 आहे. 9 कोणाकोणाच्या वर्गमूळात असतो 9 असतो 3च्या वर्गाच्या शेवटी आणि 7च्या वर्गाच्या शेवटी. ते दोन नंबर लिहून घेतले. हे दोन नंबर सोडून द्यायचे. मग 13च्या जवळपास कोणते कोणते नंबर कोणाचाच वर्ग असतो. एक तर 3चा वर्ग असतो 3 त्रिक 9 आणि 4चा वर्ग असतो 16. तर हा 4 जो छोटा आहे तो नंबर घ्यायचा असतो आपल्याला. 33 किंवा 37 हे उत्तर आहे ना आपलं. पण पहा इथे आपला काय होता 35 चा वर्ग होता त्यामुळे 33 तर येणार नाही, 35 पेक्षा मोठाच येणार. मग उत्तर लिहायचं 37. किंवा हे सरळ जमत नसेल, ट्रिक नसेल लक्षात राहत तर सरळ काय करायचं आपले अवयव पाडायचे, त्यांच्या जोड्या घ्यायच्या आणि मग उत्तर काढायचं. आजपासून आपण जो क्रॅश कोर्स चालू करत आहोत त्या क्रॅश कोर्स मध्ये जेवढा पोर्शन दिला जाईल तेवढा पोर्शन जरी सर्व विद्यार्थ्यांनी केला तरीही त्यांना 80+ % हमखास मिळतील.